थेट असा नरेंद्र मोदींवर हल्ला चढवलाय, पंतप्रधान मोदींची भाषा योग्य नाही म्हणालात, तुमच्याकडून इतका तीव्र आणि थेट हल्ला हा खरं तर राजकारणात आम्ही फारसा कधी ऐकला नव्हता. तुम्ही एवढंही म्हणालात की तुम्हाला त्यांना पंतप्रधान म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. मला एक दुसरा प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित करायचा आहे, तो असा की ज्या वेळेला आपण मुस्लिम द्वेषाचं राजकारण मोदी करतात असा ठपका ठेवता, त्याच्या समोर त्याला प्रत्युत्तर म्हणून असं सांगितलं जातं की देशातील संसाधनांवर, संपत्तीवर अल्पसंख्याक आणि त्यात सुद्धा मुसलमानांचा अधिकार अधिक आहे, आधी आहे, असं मनमोहन सिंग सांगत असतात. हा एक प्रकारे लांगुल चालनाचा प्रकार नव्हता का? आता एक भाषण मनमोहन सिंग यांचे हे मोदी उद्धृत करतायत. ते 2006च्या भाषणामध्ये मोदी होते आणि मी होतो जी, ते राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये त्यांनी भाषण केलं होतं. सबंध भाषण जर आपण ऐकलं तर त्याचा उद्देश असा होता की ज्या घटकांना आतापर्यंत विकासाचा फायदा मिळाला नाही त्यांना तो विकासाचा फायदा मिळवून दिला पाहिजे. आता हे मोदी सुद्धा हेच म्हणतात, पण त्यामध्ये त्या भाषेला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेऊन ट्विस्ट करून सांगायचं की आम्ही मुस्लिम लोकांना सगळं देऊ, सगळी संसाधनं देऊ, असा उद्देश बिलकुल नव्हता. आणि त्यानंतर त्या 2006च्या भाषणानंतर 2009ला काँग्रेसला प्रचंड मोठं वाढतं बहुमत मिळालं. जर लोकांना त्याबद्दल काही आक्षेप असेल तर लगेच 2006ला मोदींनी हा विषय का काढला नाही? अर्थात मला वाटतं की आता तुम्ही शोधून शोधून उकरून मुद्दे काढताय. जे अमेरिकेमध्ये सॅम पिट्रोडाने काही वक्तव्य केले की अमेरिकेतली परिस्थितीबद्दल ते बोलले. आता सॅम पिट्रोडा भारताचे नागरिक पण नाहीत, ते काही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काही सहभाग नाही, ते काही मंत्री होणार नाहीत, काही नाही. तर त्यांच्या भाषणाचा उल्लेख त्याने जी स्थिती जे कुठे तुम्ही उडताय खेचताय, उलट वारसा करायचा इतिहास